सुष्मिताचा वापर करून मलिका सगळ्यांना त्रास द्यायला गेली. पण स्वानंदीने समरला अचानक घरी आणून मलिकाची चांगलीच ठेचली नांगी. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, सुश जुनी भांडी विकायची म्हटल्यावर स्वानंदीला घामच फुटतो. ती विचार करते, नाही 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 असं नाही व्हायला पाहिजे. ती आता सुशला फोन करते, पण काही केल्या सुष्मिता काय फोन उचलत नाही आणि इकडे आजीच्या भांड्याची फेकाफेक करत असते. एवढंच काय, भांडे घेण्यासाठी ती 2 लोकांनाही बोलवते. आता सुश मेडला सांगून सगळंच बाहेर काढत असते. तेव्हा तिला मेड जाणीव करून देते, हा अँटिक पीस आहे समर सरांचा. पण सुष्मिता तिच्यावर अशी काही ओरडते की ती पण शांत बसते आणि सुष्मिता सांगते सगळंच घेऊन ये. स्वानंदीची मीटिंग असते, तिला काय करावं तेच कळत नाही. ती आता समरला फोन करते आणि म्हणते ह्या सुशचं ना डोकं फिरलंय. समर म्हणतो आता काय केलं सुष्मिताने? ती अहो ती आजीची जुनी भांडी नाही का? समोर म्हणतो हा त्याचं काय? स्वानंदी म्हणते सुष्मिताचा फोन आला होता, काय तर म्हणे ती भांडी किचनमध्ये चांगली दिसत नाही, आपण ती काढून नवीन क्रॉकरी घेऊया. राजवडे मला तर खूप भीती वाटती, आपण गेल्याच्या पहिले तिने विकून टाकले तर? समोर म्हणतो नाही नाही स्वानंदी मॅडम असं नाही व्हायला पाहिजे. त्यामध्ये आजीच्या सगळ्यात जुन्या आठवणी, ती भांडी आजीचा जीव की प्राण आहे. स्वानंदी म्हणते तेच ना, माझं तर डोकंच बंद पडलं. सुष्मिताचा मूर्खपणा दाखवण्यासाठी आणि स्वानंदीचे हाल करण्यासाठी मलिका आजीला सगळं सांगते. आजी बाहेर येऊन बघते तर काय, सुष्मिताने सगळ्यात जुन्या वस्तू काढलेल्या असतात. खाली एक बाई आणि माणूस बसलेला असतो. सुष्मिता फेकते आणि ते कॅच करून त्यांच्या गोणीमध्ये घालत असतात. हे बघून तर आजीला काय बोलावं तेच कळत नाही आणि मलिका मुरक्या मुरक्या हसत असते. सुष्मिता फेकायला लागते आणि आजी तिचा हात पकडते आणि म्हणते हे चाललंय काय तुझ्याशी फेकाफेकी? सुष्मिता ग्रँड इन लॉ, हे घर नाही वाटत, हे म्युझियम वाटतंय ह्या सगळ्या युटेन्सिल्समुळे. फेकत म्हणते म्हणून मी म्हणते हा सगळा पसारा नको या घरात. तेवढे स्वानंदी येते, तिने फेकलेली वस्तू पटकन कॅच करते. तिच्या मागे समरही असतो. आता समर स्वानंदीला बघून मलिका चांगलीच हादरते. सुष्मिताच्या वागण्याचा स्वानंदीला खूप राग येतो. ती वस्तू दाखवत म्हणते हे काय आहे आणि अशी फेकाफेक का करते, डोकं फिरलंय तुझं? सुष्मिता म्हणते ताई मी माझं काम करते ना, आणि मुळात ह्या टोनमध्ये तू माझ्यासोबत का बोलते? स्वानंदी म्हणते कारण मी तुझी मोठी बहीण, मोठी जाऊ आणि या घरातील मोठी सून आहे. परत आठवण करून द्यायची वेळ नाही आली पाहिजे, विसरलीस का तू? आता मात्र स्वानंदी एवढी रागात असते की मोठमोठ्याने ओरडते. तिचा एवढा रागीटपणा सुशने कधीही बघितलेला नसतो. ते आता घाबरून तिच्याकडे बघत असते आणि मलिका खाली बघून मुरक्या मुरक्या हसते. पण सुश काय शांत बसत नाही आणि म्हणते ताई तू विसरलीस का, मी पण तुझी लहान बहीण, लहान जाऊ आणि या घरातील लहान सून आहे. आणि या घरामध्ये काय करायचं, काय नाही, काय ठेवायचं आणि काय बाहेर फेकायचं हे सगळे अधिकार तुला नाही मला आहेत. आणि त्याच अधिकाराने मी हा निर्णय घेतला. मला ही जुनी भांडी, ह्या जुन्या वस्तू नको आहेत आणि ह्या फेकण्यापासून तू मला अडू शकत नाही, कारण ह्या घरातील सगळे अधिकार माझ्याकडे आहेत. आता समर घरभर नजर टाकतो. त्याचं लक्ष जातं त्याच्या अँटिक पीसकडे. तो एवढा महाग असतो आणि एवढा अनमोल पीस ही बाहेर फेकते. हे बघून तर समरची चांगलीच सटकते. तो हे फेकायला निघालीस, तुला कळतंय का तू काय करतेस ते? तुला अंदाज आहे का याची किंमत काय आहे? सुष म्हणते जिजू पण ते आता जुनं झालंय ना, त्याची काय आता किंमत असणार? हे बघा तुम्हाला अधिकार दिलं ना, आता प्लीज तुम्ही काहीही बोलू नका. अहो ह्यापेक्षा छान छान आणि न्यू गोष्टी आपण घरात आणूया. सुश एवढ्या बावळटपणाने बोलत असते की समोर मोठ्याने ओरडतो बास, मला वाटत होतं तू लहान आहे, अल्लड आहेस, तुला कळेल एक दिवस, पण नाही, तू मूर्ख आणि बावळट आहेस. तुला ना स्वानंदी मॅडमच्या भावनाची किंमत आहे ना आजीच्या भावनाची. त्या दिवशी तू अशीच वागली, कुणाला न सांगता अर्पिताला बोलवलं. त्या विचार केला जाऊ द्या, अर्पिता तर घरी आली, त्याने काय फरक पडतो. त्याच वेळेस मला स्वानंदी मॅडमने समजावण्याचा प्रयत्नही केला, पण मी त्यांनाच समजवलं, पण नाही, मीच चुकीचा होतो. तुला अल्लड, लहान समजलं. अधिकार अधिकार अधिकार, एक दिवस याच अधिकाराने तू आम्हालाही विकायला निघशील आणि म्हणशील तुम्हाला विकायचा मला अधिकार आहे. बास, या अधिकाराचं आता खूप नाटक झालं. सुष्मिता आज मी तुझ्याकडून या घराचे सगळे अधिकार काढून घेतो. आता मात्र मलिकाचा चांगलाच माज उतरतो. करायला जाते एक आणि होतं एक. ती म्हणती समर अरे जाऊ दे ना, लहान आहे ती. समोर म्हणतो नाही काकू, लहान होती मग तू तिला समजायला नको हे करणं चुकीचं आहे म्हणून? मलिका म्हणते समर तुला काय वाटतं मी हिला समजावलं नाही? अरे मी हिला खूप समजावलं. आईसाठी सगळी जुनी भांडी त्यांचा जीव की प्राण आहे, पण आता बघितलं ना ती तिच्या बहिणीचंच ऐकत नाही, तर माझं काय ऐकणार आहे? आता सुश शॉकून बघायला लागते,
पण मलिका तिला डोळ्याने खुणवते. समोरून तो सुष्मिता लॉकरच्या आणि घराच्या चाव्या स्वानंदी मॅडमकडे दे. ती म्हणते जीजू तो दे म्हटलं ना. आजपासून घरातील सगळे अधिकार एकतर आजीकडे असतील नाहीतर स्वानंदी मॅडमकडे. आता मात्र मलिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. आता मात्र अंशुमनचा पण सगळाच मूड जातो, कारण स्विचमुळे मलिकाने तो काही करत असतात. पण आता ना स्विचकडे अधिकार ना मलिकाने अंशुमनची काही चालणार. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.